आणि आता भाजपच्या एका अंतर्गत गोटातली एक बातमी पाहूयात। भाजप नेते प्रसाद लाड, प्रवीण दरेकर आणि चित्रा वाघ यांच्यासह नवनाथ बन यांची केंद्रीय नेतृत्वाने चांगलीच कान उघाडणी केल्याचं समजतंय। याला कारण ठरलंय ते या नेत्यांनी मुंबई ते नागपूर असा केलेला प्रवास। नागपूर अधिवेशनासाठी हे सगळे नेते नागपूरला निघाले होते। इंडिगो फ्लाइट्सचा क्रायसिस सुरू होता, त्यामुळे नागपूरला हे नेते पोहोचले आणि मग चित्रा वाघ यांनी एक फोटो ट्विट केला। त्यानंतर भाजप नेत्यांवर जोरदार टीका होऊ लागली। अखेर अमित शहांनी या प्रकरणात लक्ष घातलं आणि भाजप नेत्यांना चांगलंच सुनावलंय। नेमका सगळा घटनाक्रम काय आपण पाहूयात। इंडिगोनं घातलेल्या घोळामुळे जेव्हा लाखो लोक देशातल्या विमानतळावरती अडकून पडले होते, त्याचवेळी भाजप नेत्यांचा एक फोटो समोर आला। भाजप नेते प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, चित्रा वाघ, नवनाथ बन यांचा चार्टर्ड विमानातला हा फोटो। नागपूर अधिवेशनातले हे सगळे नेते प्रसाद लाड यांच्या चार्टर्ड विमानानं नागपूर अधिवेशनासाठी गेले। भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी हा फोटो ट्विट केला होता, मात्र सोशल मीडियावरून या फोटोवरती टीका व्हायला लागली आणि चित्रा वाघ यांनी तो फोटो डिलीट केला। इंडिगोमुळे अनेकांना त्रास झालेला आहे। किमान रविवारी जाताना एअर इंडियाला सांगून काही विमानाची व्यवस्था करता आली, तिकीटं सगळेच विकत घेतात, तर तशा पद्धतीचं आपलं एखादं पत्र जाऊन एखादी व्यवस्था स्वतंत्रपणे करता आली तर तिकीटं सगळेच विकत घेणार आहेत, त्यामुळे जाऊ शकतील, कारण की सगळे चार्टर्डमधनं येऊ शकत नाहीत। कुठे आहे प्रसाद, कुठे आहे? तेच म्हणलं, प्रसादकडेच बघितलं मी। त्यामुळे एक मुंबईला आणि एक पुण्याला जर करता आलं तर करावं अशी माझी विनंती आहे। देशातल्या सामान्य लोकांना इंडिगोच्या घोळामुळे फटका बसलेला होता, त्यामुळे देशभरातील विमानतळांवरती प्रचंड गर्दी होती। अनेक प्रवासी कित्येक तास विमानतळावर अडकून पडले। देशातील सर्वसामान्य जनतेचे हाल सुरू असताना भाजपचे नेते मात्र चार्टर्ड विमानानं प्रवास करत होते। सामान्य जनता त्रासात असताना नेत्यांनी केलेला आरामदायक प्रवास चर्चेचा विषय ठरलाय। अखेर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं या प्रकरणात लक्ष घातल्याचं कळतंय। भाजप नेतृत्वानं चार्टर्ड प्लेननं प्रवास करणाऱ्या नेत्यांची चांगलीच कान उघाडणी केली आहे। भाजपचे केंद्रीय संघटन मंत्री BS संतोष आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्यालयानं या प्रकरणात लक्ष घातलं। त्यानंतर संबंधित नेत्यांना कठोर शब्दात इशाराही देण्यात आला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही चित्रा वाघ आणि प्रसाद लाड यांना सुनावल्याचं समजतंय। एकीकडे इंडिगोनं घातलेला घोळ सरकारला निस्तरता आला नाही अशी टीका होत असतानाच भाजप नेत्यांच्या या चार्टर्ड प्लेनच्या प्रवासानं पक्षाची डोकेदुखी आणखीन वाढली आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।